नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आज आपण A to Z मराठी व्याकरण या सिरीज मधील चौथा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण शब्दांची आकार विल्हेवाट मांडणी आणि त्याच्यामध्ये असणारी जोडाक्षरे यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा ज्यांच्यामध्ये मराठी व्याकरण आवश्यक आहे त्या सर्वांसाठी एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण सिलेबस प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, आपण त्यामध्ये आज चौथा भाग पाहतोय। ठीक आहे, तर या ठिकाणी जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि याची PDF हवी असेल तर व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करा। त्याचबरोबर जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी दररोज 100 महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा। त्यावरून तुम्हाला दररोज 100 प्रश्नांचा सराव करता येईल। त्यासोबतच दररोज चालू घडामोडी देखील त्यावर दिल्या जात आहेत। आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे तर शब्दांची आकार विल्हेवाट मांडणी कशी करायची आणि जोडाक्षरे कशी असतात। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आकार विल्हेवाट मांडणी म्हणजे काय असतं। तर सगळ्यात आधी पाहूया आकार विल्हेवाट मांडणी म्हणजे काय। आता आपण इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये शब्दांची मांडणी करायला शिकलो असेल, ज्याच्यामध्ये A सुरुवातीला असतं, त्याच्यानंतर B, त्याच्यानंतर C या प्रकारे मांडणी असते आणि त्यानुसार नावांचा क्रम लावला जातो। ठीक आहे, तसाच या प्रकारे मराठीमध्ये देखील जो क्रम लावला जातो त्याला काय म्हणायचं, आकार विल्हेवाट मांडणी म्हणायचं। आता त्यावरील प्रश्न आपण पाहणार आहोत। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, झाड हा शब्द कोणत्या वर्णांपासून बनला आहे। आता या ठिकाणी पहा, झाड हा शब्द वर्णांपासून बनलेला आहे। आपल्या सर्वांना माहित आहे, त्यापैकी काही व्यंजन आहेत आणि काही स्वर आहेत। आता आपल्याला काय माहित आहे तर झाड मध्ये काय आहेत, अक्षर आहेत आणि अक्षर कसे बनतात तर व्यंजन अधिक स्वर अक्षर बनतं। ठीक आहे, मग या ठिकाणी झाड मध्ये काय होतंय तर झ हे व्यंजन अधिक आ हा स्वर अधिक ड हे व्यंजन आणि अधिक अ हा स्वर या प्रकारे झाड या शब्दाची निर्मिती होते। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 2 झ आ ड अ म्हणजे काय, झाड। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण सुरुवातीला शब्दांची फोड कशी करतोय हे पाहणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची मांडणी कशी करायची ते पाहणार आहे। ठीक आहे, दुसरा शब्द पहा कोणता आहे, प्रश्न क्रमांक 2, झाडू या शब्दाची निर्मिती कोणत्या वर्णांची मिळून झाली आहे। आता या ठिकाणी पहा, झाडू या ठिकाणी पण पहा झ अधिक आ अधिक ड अधिक उ। ठीक आहे, कसं झ अधिक आ अधिक ड अधिक उ। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, झाडी या शब्दाची फोड केल्यास त्यामध्ये कोणते वर्ण पाहायला मिळतील। आता या ठिकाणी पहा, झाडीमध्ये काय होणार आहे, झ अधिक आ अधिक ड अधिक ई। ठीक आहे, मग या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 2। ठीक आहे, आता या ठिकाणी चौथा प्रश्न आहे आकार विल्हेवाट मांडणीवर। पाहूया प्रश्न क्रमांक 4, झाड, झाडू व झाडी यांची आकार विल्हेवाट मांडणी केल्यास योग्य क्रम कोणता। आता या ठिकाणी आपण काय पाहिलं, झाड कसं बनतं, झ अधिक आ अधिक ड अधिक अ। ठीक आहे, झाडू कसा, झ अधिक आ अधिक ड अधिक उ। ठीक आहे, आणि झाडी कसा, झ अधिक आ अधिक ड अधिक ई। मग या ठिकाणी पहा, झ झ झ पहिलं अक्षर समान आहे, दुसरं अक्षर देखील समान आहे, तिसरं अक्षर देखील समान आहे। मग या ठिकाणी आपण काय पाहणार आहे, चौथ्या अक्षरामध्ये वर्णमालेतील कोणता क्रम योग्य आहे ते पाहणार आहे। मग या ठिकाणी वर्णमाला कशी असते, अ आ इ ई उ ऊ ए या ऐ याप्रमाणे क्रम असतो। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला अ आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहिला शब्द कोणता असणार आहे, झ आ ड म्हणजे झाड। ठीक आहे, दुसरा, आता या ठिकाणी ई आणि उ मध्ये आधी कोण येतं तर ई येतं, म्हणजे या ठिकाणी झाडी दुसऱ्या क्रमांकाला असणार आहे आणि झाडू तिसऱ्या क्रमांकाला। ठीक आहे, अशा प्रकारे क्रम असणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, झाड झाडी झाडू, पर्याय 2 आपलं उत्तर आहे। ठीक आहे, त्याच प्रकारे पुढे देखील असणार आहे। या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 5, कठोर या शब्दात आलेल्या वर्णांचा योग्य गट निवडा। आता या ठिकाणी पहा, कठोरची निर्मिती कशी झाली, क अधिक अ
अधिक ठ अधिक ओ अधिक र अधिक अ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 2 क अधिक अ, ठ अधिक ओ ठो आणि र अधिक अ र. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, कंठ या शब्दामध्ये आलेले वर्ण असणारा गट निवडा. आता या ठिकाणी क मध्ये काय? क अधिक अ अधिक अनुस्वार. ठीक आहे, अधिक ठ आणि अ. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. कंठ मध्ये जो अनुस्वार आहे त्यासाठी काय करणार आहे आपण? क अधिक अ अधिक अनुस्वार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, काठी या शब्दामध्ये आलेल्या वर्णांचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा काठी कसं होणार आहे? क अधिक आ का आणि ठ अधिक ई ठी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काठीचा विग्रह कसा होतोय? का आ सॉरी क आ ठ ई. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे म्हणून दीर्घ ई आलेला आहे आणि पहिली वेलांटी असते तर ऱ्हस्व ई आला असता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, खालील शब्दांची आकार विल्हेय मांडणी करा. कंठ काठी कठोर. आता या ठिकाणी आपण पाहिलं कंठ कसा? क अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ठ अधिक अ. ठीक आहे. कठोर कसा? सॉरी काठी कसा? क अधिक आ अधिक ठ अधिक ई. त्यानंतर कठोर कसा? क अधिक अ अधिक ठ अधिक ओ अधिक र अधिक अ. ठीक आहे, म्हणजे क साठी क अ, ठो साठी ठ अधिक ओ आणि र साठी र अधिक अ या प्रकारे क्रम आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा पहिलं अक्षर क आहे तिन्ही मध्ये समान आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी दुसऱ्या अक्षराकडे जाऊया. या ठिकाणी दुसरं अक्षर आहे अ, या ठिकाणी आ आणि या ठिकाणी अ. या दोन्ही मध्ये आधी कोणता आहे? तर अ आधी आहे, म्हणजे या ठिकाणी काठी जो शब्द आहे तो काय होणार आहे? तिसऱ्या क्रमांकाला जाणार आहे. ठीक आहे, राहिले कोण? दुसऱ्या क्रमांकाला अ असणारे शब्द. मग याच्यामध्ये तिसरा क्रमांक पाहायचा आपल्याला. तिसऱ्या ठिकाणी काय? या ठिकाणी अनुस्वार आणि या ठिकाणी ठ हे व्यंजन आहे. मग या ठिकाणी आपण काय पाहतो? सुरुवातीला स्वर आहेत आणि नंतर व्यंजन आहेत. म्हणजे या ठिकाणी अनुस्वार जो आहे जो स्वरादी आहे तो कुठे आला? आधी आला आणि ठ नंतर आला. म्हणजे या ठिकाणी कंठ हा शब्द आधी येणार आहे, त्याच्यानंतर कठोर आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी काठी. म्हणजे आपलं उत्तर काय? कंठ कठोर काठी. पर्याय 3 या प्रकारे मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे. फोड करायची आणि अंक मालिकेतील किंवा सॉरी अक्षर मालिकेतील किंवा वर्णमालेतील क्रमानुसार त्यांची मांडणी करायची. ठीक आहे. पहिलं अक्षर सेम असेल तर दुसऱ्या अक्षराकडे जायचं, दुसरं अक्षर सेम असेल तर तिसऱ्या अक्षराकडे, तिसरं पण सेम असेल तर चौथ्याकडे, या प्रकारे जायचंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, पुढील शब्दामध्ये आलेल्या वर्णांचा योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा क्रम हा शब्द आहे. मग या ठिकाणी काय करणार आहे आपण? क साठी क र अ. ठीक आहे, आणि म साठी म आणि अ. ठीक आहे, म अ. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? क अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10, किंचित या शब्दामध्ये असलेल्या वर्णांचा योग्य गट निवडा. आता या ठिकाणी पहा किन साठी काय होणार आहे? क अधिक पहिली वेलांटी म्हणजे साधा ई म्हणजे पहिला ऱ्हस्व ई अधिक अनुस्वार अधिक च आणि च ला पण पहिली वेलांटी म्हणून अधिक ऱ्हस्व ई आणि अधिक त आणि त सोबत तचा उच्चार करण्यासाठी अ अशी रचना असणार आहे. म्हणजे काय? क ई अनुस्वार च ई त अ असं आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? क ई अनुस्वार च ई त अ म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, पुढे दिलेल्या शब्दामध्ये आलेल्या वर्णांचा गट दाखवणारा योग्य पर्याय निवडा. आता शब्द काय मित्रांनो? क्वचित. या ठिकाणी क साठी काय होणार आहे मग? क अधिक व अधिक अ. ठीक आहे, हे झालं क साठी. ची साठी काय? च आणि पहिली वेलांटी म्हणून ऱ्हस्व ई. ठीक आहे, आणि त साठी त अधिक अ. म्हणजे आपलं उत्तर काय? क व अ त ई त अ. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 क्वचित. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12, या ठिकाणी पहा या शब्दांची आकार विल्हेय मांडणी करायची आहे. कशी करणार आहे? यांची फोड जी येते ती माहिती लिहून घ्यायची, त्याच्या पुढे त्यांचा योग्य क्रम लिहायचा आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे? क्रमसाठी आपण पाहिलं होतं. या ठिकाणी पहा क्रम मध्ये क र
ठीक आहे, दुसरं अक्षर र आहे. किंचित मध्ये दुसरं अक्षर ई आहे आणि क्वचित मध्ये दुसरं अक्षर व आहे. म्हणजे सुरुवातीला कोणता असणार आहे? किंचित. किंचित हा शब्द पहिल्या क्रमांकाला. त्यानंतर र आदे क व आदे, य र ल व र आदे. ठीक आहे, म्हणजेच क्रम दुसऱ्या क्रमांकाला आणि क्वचित व तिसऱ्या क्रमांकाला. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? किंचित, क्रम, क्वचित, पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, झाड, क्रम, काठी यांची आकार विल्हे मांडणी करा. आता या ठिकाणी पाहिलं आपण कसं करायचं ते पाहून झालेलं आहे. मग या ठिकाणी पहा, क झ च्या अगोदर आहे, म्हणजे या ठिकाणी पहिलं दुसरं कोणतं असणार आहे? क्रम आणि काठी यांच्यामधलं असणार आहे. मग या ठिकाणी पहा, रचना कशी होते? क्रमसाठी क अधिक र अधिक अ आणि काठीसाठी क अधिक आ. पहिलं अक्षर समान आहे, दुसरं अक्षर आ आधी येतं, कर आधी येतं, आ आधी येतं. म्हणजे या ठिकाणी काठी आधी येणार आहे, त्याच्यानंतर क्रम येणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी झ येणार आहे. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. काठी, क्रम, झाडू. ठीक आहे. कसं का केलं आपण? या ठिकाणी क वर्णमालेमध्ये क आधी येतं. क हे क च्या गटामधील पहिलं आहे, तर झ आहे ते च च्या गटातील चौथं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी झ नंतर आहे, म्हणजेच झ हे तिसऱ्या क्रमांकाला तर फिक्स आहे. त्यानंतर क्रम आणि काठीमध्ये योग्य क्रम लावायचा होता. क्रम मध्ये सुरुवातीला काय असतं? क अधिक र आणि काठीमध्ये क अधिक आ आणि र आणि आ मध्ये सुरुवातीला कोण येते? आ येते. म्हणजे या ठिकाणी काठी सुरुवातीला येणार आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला क्रम आणि तिसऱ्या क्रमांकाला झाड हा शब्द असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, पुढील शब्दांची आकार विल्हे मांडणी असलेला पर्याय निवडा. कंठ, काठ, किंचित. आता या ठिकाणी पहा, कंठ मध्ये काय पाहिलं आपण? क अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ठ अधिक अ. ठीक आहे. काठ मध्ये काठ मध्ये वर लिहूया. काठ मध्ये क अधिक आ अधिक ठ अधिक अ. ठीक आहे. मग तिसरा कोणता आहे? किंचित. या ठिकाणी काय होणार? किंचित साठी क अधिक ई अधिक अनुस्वार. मग या ठिकाणी क अ आधी येणार आहे, त्याच्यानंतर क आ. ठीक आहे. अ नंतर आ येतं आणि आ नंतर ई येतं. म्हणजे या ठिकाणी कंठ आधी असणार आहे. पहिल्या नंबरला कंठ, दुसऱ्या नंबरला काठ, तिसऱ्या नंबरला किंचित असा क्रम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? कंठ, काठ, किंचित, पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, अनल, आंबा, अतिशय या शब्दांची आकार विल्हे मांडणी करा. आता या ठिकाणी पहा, अनल मध्ये पहा, अ अधिक न अधिक अ अधिक ल अधिक अ. आंबामध्ये आ अधिक अनुस्वार अधिक ब अधिक आ. ठीक आहे. आणि अतिशय मध्ये अ अधिक त अधिक ई पहिली वेलांटी म्हणून ह्रस्व ई अधिक श अधिक अ अधिक य अधिक अ असा क्रम असणार आहे. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी अ आहे, या ठिकाणी आ आणि या ठिकाणी अ आहे. म्हणजे या ठिकाणी हे आ आहे दुसऱ्या क्रमांकाला आहे, ते बाजूला ठेवूया. या दोन्हीमध्ये पाहूया, दोन्हीमध्ये समान अ आहे. मग दुसरं अक्षर कोणतं? यामध्ये न आणि यामध्ये त. आधी काय येतं? मग त आधी येते की न आधी येतं? तर त हे आधी येतं आणि न हे त च्या गटातील अनुनासिक आहे. म्हणजे या ठिकाणी अतिशय हा शब्द पहिल्या क्रमांकाला, नंतर न असलेला अनल हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला आणि आ असलेला आंबा हा शब्द तिसऱ्या क्रमांकाला. म्हणजे आपलं उत्तर काय? अतिशय, अनल, आंबा, पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता. कारण या संचामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना देत आहोत, ज्यामध्ये
प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज, हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या. त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ऍडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये मिळेल. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाहीये. जर तुम्हाला फ्रीमध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ऍडमिनला डेमो असा मेसेज करा. प्रश्न क्रमांक 16, पुढे दिलेल्या शब्दांची आकारविल्हे मांडणी करा. आता या ठिकाणी पाहायचं पुन्हा एकदा, गणपतीसाठी ग अधिक अ अधिक न अधिक अ अधिक प अधिक अ अधिक त अधिक दुसरी वेलांटी असल्यामुळे दीर्घ ई. ठीक आहे. त्यानंतर पहा, गंधारसाठी ग अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ध अधिक आ अधिक र अधिक अ. आणि गगनसाठी पहा ग अधिक अ अधिक ग अधिक अ अधिक न. ठीक आहे. आणि गुणादेशसाठी काय येणार आहे ग अधिक उ येणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा ग अ या तिन्हीमध्ये कॉमन आहे आणि याच्यामध्ये दुसरं कोणतं आहे उ आहे. म्हणजे या ठिकाणी हे शेवटी आलं. फिक्स आहे. ठीक आहे. हे शेवटी आलं, गुणादेश शेवटी आला. ठीक आहे. मग राहिलं काय तर या तिन्हीमध्ये पाहायचं आहे तिसरं अक्षर पहिल्यांदा कोणामध्ये येतंय. तर या ठिकाणी गंधारमध्ये अनुस्वार आहे, तो वर्णमालेमध्ये न आणि ग यांच्या अगोदर येतोय. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी गंधार हा 1 नंबरला असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला काय असणार आहे ग की न, तर ग असतं. ठीक आहे. क ख ग हे आलं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी गगन हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला. त्यानंतर गणपतीमध्ये जो न आहे तो कोणता आहे तर बाणाचा न आहे आणि तो खूप लांब आहे, त्यामुळे तो किती नंबरला आहे तिसऱ्या क्रमांकाला. आणि सर्वात शेवटी गुणादेश म्हणजे ग अधिक उ. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय गंधार गगन गणपती गुणादेश म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, रंजन राधिका राष्ट्र यांची आकारविल्हे मांडणी करा. आता या ठिकाणी पहा, रंजनसाठी र अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ज अधिक अ अधिक न अधिक अ. ठीक आहे. राधिकासाठी र अधिक आ अधिक ध अधिक पहिली वेलांटी म्हणून ह्रस्व ई अधिक क अधिक आ. ठीक आहे. आणि राष्ट्रसाठी पहा र अधिक आ अधिक षटकोनाचा श अधिक ट अधिक र अधिक अ. ठीक आहे. असा क्रम आहे. मग या ठिकाणी पहा पहिलं अक्षर तिन्हीमध्ये समान आहे. दुसऱ्या ठिकाणी पहा दुसरं अक्षर या ठिकाणी अ आहे, या ठिकाणी दोन्हीमध्ये आ आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी रंजन हा शब्द पहिल्यांदा आला. ठीक आहे. आता इतर दोन्हीमध्ये पाहूया, दोन्हीमध्ये दुसरं अक्षर आ आहे. मग तिसरं अक्षर पाहूया, ध आधी येतं की श आधी येतं तर ध आधी येतं. म्हणजे या ठिकाणी राधिका हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला आणि राष्ट्र हा शब्द तिसऱ्या क्रमांकाला. म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, अजित अमित अनिकेत यांची योग्य आकारविल्हे मांडणी करा. आता या ठिकाणी पाहायचं आहे अजितसाठी अ अधिक ज अधिक ई अधिक त पहिली वेलांटी म्हणून ह्रस्व ई. ठीक आहे. अधिक अ. आणि अजितसाठी अमितसाठी पाहता अ अधिक म अधिक पहिली वेलांटी असल्यामुळे ह्रस्व ई अधिक त अधिक अ. अनिकेतसाठी पहा अ
अधिक न अधिक पहिली वेलांटी म्हणून ह्रस्व ई अधिक क अधिक ए अधिक त अधिक अ. ठीक आहे, या प्रकारे असणार आहे. पहिलं अक्षर पहा अ अ अ समान आहे. दुसरं अक्षर या ठिकाणी ज, या ठिकाणी म, या ठिकाणी न. मग या ठिकाणी पहा आधी कोणते येतं च छ ज. ज पहिल्यांदा आलं म्हणजे या ठिकाणी अजित हा शब्द पहिल्या क्रमांकाला. त्यानंतर म मध्ये आणि न मध्ये पहिलं कोण येतं तर हे त च्या गटामध्ये आहे आणि म हे प च्या गटामध्ये आहे. न हे त च्या गटामध्ये आणि म हे प च्या गटामध्ये आहे. म्हणजे सुरुवातीला कोण असणार आहे त चा गट सुरुवातीला असणार आहे. म्हणजे न हे पहिल्यांदा आहे. म्हणजे या ठिकाणी अनिकेत दुसऱ्या क्रमांकाला आणि अमित हा तिसऱ्या क्रमांकाला असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, म्हणजे आपला क्रम कसा असणार आहे अजित अनिकेत अमित. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. कढई काढा करवत यांची योग्य आकारविल्हे मांडणी असणारा पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा कढई, कढई कशी होणार आहे क अधिक अ अधिक ढ अधिक अ अधिक ई. ठीक आहे. काढा क अधिक आ अधिक ढ अधिक आ आणि करवत क अधिक अ अधिक र अधिक अ अधिक व अधिक अ अधिक त अधिक अ असा क्रम आला. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा पहिलं अक्षर तिन्हीमध्ये समान आहे. दुसरं अक्षर पहा या ठिकाणी अ, या ठिकाणी आ, या ठिकाणी अ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय जो आहे काढा हा काय होणार आहे तिसऱ्या क्रमांकाला येणार आहे. हा बाजूला ठेवूया. दोन्हीमध्ये पाहूया, दोन्हीमध्ये दुसरं अक्षर कॉमन आहे अ. मग तिसरं अक्षर पाहायचं आहे ढ आधी की र आधी तर ढ आधी. म्हणजे या ठिकाणी कढई 1 नंबरला, करवत 2 नंबरला आणि काढा हा 3 नंबरला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय कढई करवत काढा पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. पुढील शब्दांची आकारविल्हे मांडणी करा. बदक बगळा बंदर. आता या ठिकाणी पहा बदकसाठी ब अधिक अ अधिक द अधिक अ अधिक क अधिक अ. बगळ्यासाठी ब अधिक अ अधिक ग अधिक अ अधिक र अधिक आ. ठीक आहे. आणि बंदरसाठी ब अधिक अ अधिक अनुस्वार अधिक द अधिक अ अधिक र अधिक अ. मग या ठिकाणी पहा पहिलं अक्षर तिन्ही ठिकाणी समान आहे ब आहे. ठीक आहे, पहिलं अक्षर सोडलं. दुसरं अक्षर कोणतं आहे पहिल्या ठिकाणी अ, दुसऱ्या ठिकाणी अ, तिसऱ्या ठिकाणी देखील अ. ठीक आहे, म्हणजे दुसरं अक्षर पण सोडलं. आता तिसऱ्या अक्षरामध्ये पहा द ग अनुस्वार. सुरुवातीला कोण येतो अनुस्वार येतो, स्वरादी आहे. त्याच्यानंतर क च्या गटातील ग आणि त्यानंतर त च्या गटातील द. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर कसं असणार आहे पहिला शब्द बंदर, दुसरा शब्द बगळा आणि तिसरा शब्द बदक. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 3 बंदर बगळा बदक. ठीक आहे. आता इथून पुढचे जे प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न जोडाक्षर आणि शब्दांमध्ये असणारी व्यंजन आणि वर्ण यांच्यावर असणार आहेत. त्यामुळे इथून पुढे व्यवस्थित पहा. प्रश्न क्रमांक 21. या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला दररोज 100 सराव प्रश्नांचा क्विज मार्फत सराव करायचा आहे तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या चॅनलवर आपण दररोज महत्त्वाच्या 100 प्रश्नांचा सराव घेत आहोत. त्यामुळे जर त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे टिंब हे पूर्ण उच्चाराचे असतात. आता या ठिकाणी पहा पर्याय आहेत वर्ण, स्वर, व्यंजने. आता या ठिकाणी पहा वर्ण, वर्णामध्ये आले स्वर आणि व्यंजने. ठीक आहे, म्हणजे उत्तर या दोन्हीपैकी एक असलं पाहिजे. तर या ठिकाणी पूर्ण उच्चाराचे म्हणजे काय ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो असे. मग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे पूर्ण होतो. ठीक आहे, म्हणून स्वर हे काय आहेत पूर्ण उच्चारचे असतात. ठीक आहे, म्हणजे स्वर हे स्वतंत्रपणे अक्षराचं काम करू शकतात. परंतु
व्यंजन ही स्वतंत्रपणे अक्षर म्हणून काम करू शकत नाही, त्यांना अक्षर होण्यासाठी त्यांच्यासोबत स्वर जोडला जाणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता समजा या ठिकाणी अ हा स्वर आहे, तर अ हे अक्षर देखील आहे, परंतु क हे व्यंजन आहे. जोपर्यंत त्याचा पाय मोडलेला आहे तोपर्यंत क हे काय व्यंजन आहे, त्याच्यासोबत आणि त्याला अक्षर होण्यासाठी त्याच्यासोबत अ हा स्वर जोडणं महत्वाचं आहे. त्यामुळे अ जोडल्याशिवाय त्याचं अक्षर होणार नाहीये. त्यामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, तर व्यंजनही अपूर्ण उच्चाराचे असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, पुढील विधाने वाचून अयोग्य विधान निवडा. आता या ठिकाणी पहा, स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, बरोबर आहे. व्यंजने पूर्ण उच्चाराचे असतात. मित्रांनो, असतात का? नसतात. व्यंजनांना पूर्ण उच्चार होण्यासाठी त्यांच्यासोबत स्वर जोडला जाणं महत्वाचं असतं. त्यामुळे पर्याय 2 चुकलेला आहे, म्हणजे पर्याय 2 अयोग्य आहे. पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. पुढचं पहा, व्यंजने अपूर्ण उच्चाराचे असतात, बरोबर आहे. व्यंजनांना पूर्ण होण्यासाठी स्वराची आवश्यकता असते, त्यामुळे ते अपूर्ण असतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, दोन विजातीय स्वर एकत्र आले की टिंबटिंब तयार होतो. आता मित्रांनो, आपण दुसऱ्या भागामध्ये यावर प्रश्न पाहिलेला होता. काय पाहिलं होतं? जर दोन सजातीय स्वर एकत्र आले तर काय बनणार आहे? तर दीर्घ स्वर बनणार आहे. परंतु जेव्हा दोन विजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा काय असतो? संयुक्त स्वर असतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी? पर्याय 3. प्रश्न क्रमांक 24, दोन व्यंजने एकत्र आली की टिंबटिंब तयार होते. आता या ठिकाणी पहा, जेव्हा दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा काय होतं? संयुक्त व्यंजन तयार होतं. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. उदाहरणार्थ काय? जर या ठिकाणी आपण म्हटलं म अधिक ह, ही दोन्ही अपूर्ण व्यंजन आहेत, बरोबर. काय बनणार आहे? तर म हे अपूर्ण व्यंजन बनणार आहे. हे काय असतं? संयुक्त व्यंजन असतं. म्हणजे पर्याय 2 बरोबर आहे. आणि संयुक्त व्यंजन कोणत्या आहेत मराठी वर्णमालेमध्ये? तर ती आहेत क्ष आणि ज्ञ. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25, संयुक्त व्यंजन ही पूर्ण उच्चाराची असतात, हे विधान. आता या ठिकाणी पाहिलं आपण, काय झालं? म अधिक ह ही दोन व्यंजने तयार होऊन एकत्र येऊन काय तयार झालं? तर म हे व्यंजन तयार झालं, संयुक्त व्यंजन तयार झालं. आणि मित्रांनो, अजूनही ते अक्षर बनलंय का? नाही बनलेलं आहे. म्हणून या ठिकाणी याच्यासोबत जर स्वर जोडला गेला तरच हे काय होईल? अक्षर बनेल किंवा जोडाक्षर बनेल. परंतु जोपर्यंत याच्यासोबत स्वर नाहीये तोपर्यंत हे काय? अपूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी वरचं विधान जे आहे, संयुक्त व्यंजने ही पूर्ण उच्चाराची असतात, हे चुकीचं आहे, असत्य आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 किंवा 3 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. या ठिकाणी चुकून हे झालेलं आहे. संयुक्त व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेल्यास तयार होणाऱ्या संयुक्त व्यंजनाला टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ट अधिक ट हे एकच व्यंजन दोन वेळा जोडलं गेलं तर काय झालं? हा ट तयार झाला. ठीक आहे. तर हा ट काय बनला? तर हा एक संयुक्त व्यंजन बनला. परंतु त्याला काय म्हणणार आपण? दोन एकाच जातीची किंवा एकसारखेच व्यंजन एकत्र आल्यामुळे याला आपण काय म्हणणार आहे? द्वित असं म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, व्यंजनाचा उच्चार अपूर्ण असल्यामुळे त्याला अक्षर बनण्यासाठी त्याला टिंबटिंब जोडणे आवश्यक असते. आता मित्रांनो, आपण काय पाहिलं? व्यंजन हे अपूर्ण असतं किंवा अपूर्ण उच्चाराचं असतं. उदाहरणार्थ काय? तर हे क, जर याचं अक्षर बनवायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे? आपल्याला त्यासोबत एखादा स्वर जोडला पाहिजे. मग त्यामुळे क हे अक्षर बनेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? या ठिकाणी व्यंजनाचा उच्चार अपूर्ण असल्यामुळे त्याला अक्षर बनण्यासाठी स्वर जोडणे आवश्यक आहे. पर्याय 3. ठीक आहे. पहा, या ठिकाणी काय होतंय? तर विजातीय स्वर अधिक स्वर काय बनला? संयुक्त स्वर बनला. ठीक आहे. त्यासोबतच व्यंजन अधिक स्वर काय बनतं? अक्षर बनतं. व्यंजन अधिक व्यंजन संयुक्त व्यंजन, आणि व्यंजन अधिक स्वर काय बनणार आहे? जोडाक्षर बनणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, पुढील विधाने वाचून अयोग्य विधान निवडा. आता या ठिकाणी अयोग्य विधान निवडायचं आहे. पहिलं विधान काय? व्यंजन हे अपूर्ण अक्षर असते. बरोबर आहे मित्रांनो, व्यंजन हे अपूर्ण असते, त्याला अक्षर बनण्यासाठी स्वराची आवश्यकता आहे. ठीक आहे. म्हणजे विधान 1 योग्य आहे. विधान 2 पहा, व्यंजनात स्वर मिसळल्यावरच त्याचे अक्षर बनते. बरोबर आहे. व्यंजनासोबत जर स्वर आला तर त्याचं अक्षर बनतं, म्हणजे 2 देखील बरोबर आहे. आणि स्वर हे स्वतंत्रपणे पूर्ण अक्षर असते. आता मित्रांनो, बरोबर आहे, स्वर हे स्वतंत्रपणे पूर्ण अक्षर असतात. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे
पर्याय 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यात स्वर मिसळला की टिंबटिंब बनते. आता मित्रांनो, काय पाहिलं आपण, जर दोन व्यंजने एकत्र आली तर काय तयार होतं, संयुक्त व्यंजन तयार होतं. आणि जर दोन व्यंजन आणि एक स्वर एकत्र आला तर काय बनणार आहे, जोडाक्षर बनणार आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन त्याच्यासोबत स्वर मिसळला तर जोडाक्षर तयार होतं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. उदाहरणार्थ काय, क अधिक य काय बनणार आहे, तर य हे संयुक्त व्यंजन तयार होणार आहे. परंतु त्यासोबत जर स्वर मिसळला गेला तर काय बनणार आहे, क हे जोडाक्षर बनणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, पश्चिम या शब्दात आलेल्या जोडाक्षराची निर्मिती कोणत्या वर्णापासून झालेली आहे. आता या ठिकाणी पहा, पश्चिम मध्ये जोडाक्षर कोणता आहे, तर शी हे जोडाक्षर आहे. ठीक आहे. हे कसं बनलेलं आहे, तर याच्यामध्ये पहा काय आहे, श आहे, अधिक च आहे, अधिक पहिले वेलांटे म्हणजे रस्वी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, श च ई. आणि ते कुठं आलेलं आहे, पर्याय 3 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, मराठी वर्णमालेत मध्ये उभा दंड असणारी व्यंजने किती आहेत. आता या ठिकाणी विचारलेलं काय, मध्ये उभा दंड म्हणजे काय, या ठिकाणी समजा क लिहिला तर या ठिकाणी जो मध्ये दंड दिसतोय त्याला काय म्हणायचं, मध्ये असणारा उभा दंड. ठीक आहे. असे किती व्यंजन आहेत मग, तर क आणि फ ही दोनच व्यंजन आहेत. म्हणून आपलं उत्तर काय ठिकाणी, मराठी वर्णमालेमध्ये मध्ये उभा दंड असणारे फक्त 2 व्यंजन आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. कोणती आहेत ती, क आणि फ. ठीक आहे. त्याच प्रकारे पहा, प्रश्न क्रमांक 32, शेवटी उभादंड असलेले व्यंजन निवडा. आता या ठिकाणी पहा, शेवटी उभादंड असलेले आणि स्वतंत्र उभादंड असलेले व्यंजन असे 2 प्रकार आहेत. मग शेवटी उभादंड असलेले व्यंजन म्हणजे काय, समजा स लिहिला तर त्या ठिकाणी शेवटी उभादंड आहे आणि तो स ला जोडलेला आहे, याला काय म्हणणार, शेवटी असलेला उभादंड. परंतु जर न लिहिला तर न ला जो दंड आहे तो कसला असणार आहे, स्वतंत्र असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी स ला आहे तो काय, शेवटी असणारा उभादंड आणि न ला असलेला स्वतंत्र उभादंड. ठीक आहे. मग या ठिकाणी ग ला स्वतंत्र आहे, न ला स्वतंत्र आहे आणि श ला स्वतंत्र आहे. परंतु ब ला जोडून आलाय म्हणजे या ठिकाणी ब ला शेवटी उभादंड आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या व्यंजनामध्ये शेवटी स्वतंत्र उभादंड आहे. आता मित्रांनो, शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी काही ठराविक व्यंजन आहेत. कोणती कोणती आहेत ती, तर ती आहेत फक्त ग, न आणि श. मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, त्यापैकी श आलेला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. स ला आहे तो कसा आहे, तर शेवटी असलेला उभादंड आहे, स्वतंत्र नाही. प ला देखील जोडलेला उभादंड आहे आणि ज ला देखील जोडलेला उभादंड आहे, परंतु श ला स्वतंत्र उभादंड आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 34, अर्धा दंड असणारे आणि अर्धे होऊ शकणारे व्यंजन कोणते. आता मित्रांनो, या ठिकाणी अर्धा दंड कोणाकोणाला आहे, तर ट, ठ, ड, ढ, द, ध, ह यांना आहे. ठीक आहे. त्यासोबतच छ ला आहे, ल ला आहे आणि ल ला देखील आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, असे कोणते व्यंजन आहे जे अर्ध होऊ शकतं, तर पहा, जर आपण छ लिहिला तर त्याला जर य जोडायचं म्हटलं तर छ अर्ध होतं. त्यासोबतच जर आपण ल लिहिला तर य जोडण्यासाठी ते अर्ध होतं आणि जर आपण ल लिहिला तर ते य जोडण्यासाठी ते अर्ध होतं. म्हणजे छ, ळ आणि ल हे तिन्ही पण काय आहेत, अर्धे होणारे आणि अर्धा दंड असणारे व्यंजन आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, छ, ळ किंवा ल असणार आहे. मग या तिन्हीपैकी कोणत्या ठिकाणी आलेला आहे, तर ळ आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर ट, द, ह हे अर्धा दंड असणारे आहेत, परंतु ते अर्धे होत नाहीत. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35, मराठी वर्णमालेत दंड नसणारे व्यंजन कोणते आहे. आता मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये एकमेव व्यंजन आहे र, ज्याला दंड येत नाही. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी आहेत. आता मित्रांनो, हा प्रश्न आहे तो आपल्या मोरा वाळंबे सरांच्या सिरीज मधील आहे. प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी आहेत. कोणती आहेत मित्रांनो, तर शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी फक्त 3 व्यंजन आहेत. कोणती कोणती आपण पाहिलेले आताच, तर ग, न आणि श. आणि त्याचा पर्याय कोणता आहे, क, ड, ई. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2. या ठिकाणी क आणि फ ला काय आहे, तर मध्ये उभादंड आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 37, धृतराष्ट्र या शब्दात किती व्यंजने आलेली आहेत? आता मित्रांनो, धृतराष्ट्राचा विग्रह करायचा आहे, कसा होणार आहे? तर या ठिकाणी ध अधिक स्वर कोणता? रू अधिक त अधिक अ अधिक र अधिक आ अधिक षटकोनाचा श अधिक अधिक ट अधिक र अधिक अ. ठीक आहे, धृतराष्ट्र. मग यामध्ये व्यंजन कोणती आहेत? ध व्यंजन रू स्वर आहे, कापून टाका. त व्यंजन अ कापून टाका. र व्यंजन आ कापून टाका. श व्यंजन ट व्यंजन आणि र व्यंजन. या ठिकाणी र दोन वेळा आले, त्यामुळे एक र कापून टाका आणि अ स्वर कापून टाका. काय राहिलं मग? ध त र श ट. किती? 1 2 3 4 5 म्हणजे 5 पर्याय एक आपलं उत्तर आहे. र डबल आहे म्हणून आपण या ठिकाणी 5 हा उत्तर घेतलेला आहे. परंतु र जर आपल्याला विचारलं की एकूण किती व्यंजन आहेत, तर एकूण व्यंजने किती आहेत? 6 आहेत, परंतु र हे डबल आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, प्रावीण्य या शब्दात किती व्यंजने आलेली आहेत? आता मित्रांनो, प्रावीण्यामध्ये किती व्यंजन आहेत पहा. प्रावीण्याचा विग्रह करूया आपण. प्रावीण्यासाठी प अधिक र अधिक आ. प्रासाठी प अधिक र अधिक आ. वी साठी व अधिक दुसरे वेलांटी म्हणून दीर्घ ई अधिक न अधिक य अधिक अ. व्यंजन किती झाली मग यामध्ये? प व्यंजन र व्यंजन आ स्वर वे व्यंजन ई स्वर न व्यंजन य व्यंजन अ स्वर. राहिलं काय मग? प र व न य. 1 2 3 4 5 म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, चित्रकार या शब्दात एकूण किती वर्ण आलेले आहेत? आता या ठिकाणी एकूण वर्ण विचारलेले आहेत, म्हणजे स्वर आणि व्यंजन दोन्ही मिळून किती आहेत हे विचारलेलं आहे. मग चित्रकारचा विग्रह करूया. चित्रकार मधील च साठी काय येणार आहे? च ला पहिली वेलांटी आहे म्हणून च अधिक ई रस्व ई. आणि त्र साठी काय येतं? त अधिक र अधिक अ. चित्र झालं. कार साठी काय येणार आहे? क अधिक आ. आणि र साठी र अधिक अ. एकूण किती अक्षर झाली? एकूण किती वर्ण झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणत्या शब्दात सर्वाधिक वर्ण आलेले आहेत? आता हा प्रश्न आहे आणि मोठा आहे, थोडा वेळ लागतो. ठीक आहे. मार्गस्थ मध्ये पहा, म अधिक आ अधिक र अधिक ग अधिक अ अधिक स अधिक थ अधिक अ. किती झाली? 1 2 3 4 5 6 7 8. मार्गस्थ मध्ये 8. ठीक आहे. आता वटवृक्षासाठी पाहूया. व अधिक अ अधिक त अधिक अ अधिक व अधिक स्वर कोणता आहे या ठिकाणी? रू साठी रू अधिक क अधिक श अधिक अ. किती झाली? 1 2 3 4 5 6 7 8 9. वटवृक्षामध्ये 9 आहेत. ठीक आहे. आता पुढे पहा, पर्णकुटी आणि धर्मयुद्ध. पर्णकुटीसाठी पाहूया. प साठी प अधिक अ अधिक न साठी र अधिक न अधिक अ. कुटीसाठी क अधिक उ अधिक ट अधिक ई. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. या ठिकाणी देखील 9. ठीक आहे. राहिला कोणता? धर्मयुद्ध. त्यासाठी पाहूया. ध साठी ध अधिक अ. म साठी र अधिक म अधिक अ. यू साठी य अधिक उ. आणि ध साठी द
अधिक ध अधिक अ. अक्षर मोज आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. धर्मयुद्धमध्ये 10. मग या ठिकाणी पहा सर्वाधिक कोणत्यामध्ये आलेले ते विचारलेलं आहे. कोणत्यामध्ये आलेले आहेत? धर्मयुद्धमध्ये, म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षा ज्यांच्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे त्यांसाठी तयारी करत आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि व्हिडिओमधून पूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कोणी मित्र मैत्रिणी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी सराव प्रश्न पाहण्यासाठी आणि मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. त्याचबरोबर दररोज 100 प्रश्नांचा क्विज मार्फत सराव करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.